वेलकम टू ऑल. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना ज्याला प्रश्नांचा ट्रेंड पकडता आला, समजून घ्यायचं त्याला देव पकडता आला. याच दृष्टिकोनातून मार्केटमध्ये सराव पेपर, प्रश्न याचे अनेक पुस्तकं उपलब्ध असताना मला एक नेहमी प्रश्न पडत आहे आणि सोबत मला असं वाटलं की या पुस्तकाबद्दल थोडं इंट्रोडक्शन पण तुम्हाला करून द्यावं, की हे एक PYQ बेस प्रश्न संच हा तुम्ही का बरं काढला इकॉनॉमिक्ससाठी. ॲक्च्युअली आपली एक सीरीजच आहे. इको नंतर पॉलिटी, पॉलिटी नंतर हिस्ट्री, हिस्ट्री नंतर सायन्स या प्रकारची सगळे पुस्तकं आपले येणार आहे. सरळ मुद्द्यावर येतो. बेसिकली बघा विषय काय आहे. 2020 पासनं 2025 पर्यंतचे प्रश्न या आपल्या पुस्तकामध्ये देण्यात आलेले आहे आणि 2023 पासनं जे पॅटर्न बदलला कंबाईनचा त्याच्या मुख्य परीक्षा सुद्धा याच्यामध्ये कव्हर आहे. म्हणजे प्री कम मेन्स दोन्ही प्रश्न यामध्ये देण्यात आलेले आहे. याचा टायटल मी मुद्दामून दिला आहे, प्रत्येक पर्यायाचं व्हाय आणि व्हाय नॉट ॲनालिसिस. गरज काय होती? गरज ही होती, की जर आयोगाने एखादा प्रश्न दिला, म्हणजे उदाहरणार्थ एक सॅम्पल घेऊ आपण. समजा आयोगानं हा प्रश्न दिला, भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी व बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धिकारक नफा मिळवून देतो? तर बाकीकडे विशेष करून लक्षात ठेवायचं, व्यापारी बँक किंवा नफा याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. परंतु हे जे 4 पर्याय दिले आहे आयोगानं, यापैकी हे पहिलं पर्याय म्हणजे उदाहरणार्थ म्युच्युअल फंड हा पहिला पर्याय दिलाय. म्युच्युअल फंड हा बँकिंग प्रणालीचा थेट भाग नसून तो एक गुंतवणूक प्रकार आहे. यामध्ये गुंतवणूकदाराकडून म्हणजे हे उत्तर का बरं नाही? मोबाईल बँकिंग उत्तर का बरं नाही? रिटेल बँकिंग उत्तर का बरं आहे? आणि इंटरनेट बँकिंग उत्तर का बरं नाही? असं चारही पर्यायाचं यामध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आपट पसारा करण्याचा प्रयत्न नाही आहे बरं का. आणि जिथं आवश्यक आहे की टॉपिकचं एक्सप्लेन पाहिजे ते सुद्धा दिलेलं आहे. पण ते एक्सप्लेन फक्त त्यासाठीच दिलेलं आहे की भविष्यामध्ये त्यावर प्रश्न येऊ शकतो. आता उदाहरणार्थ समजा RBIवर प्रश्न आहे आणि खाली अख्खी RBIची माहिती देऊन टाकली. ते वाचण्यासाठी आपले संदर्भ पुस्तक आहे. ते टाकून पानं भरवण्यात काही अर्थ नाही आहे. पण जे 4 पर्याय दिलेले आहे त्याचं उत्तर व्हाय आणि व्हाय नॉट या संदर्भातलं एक पुस्तक असावं असं माझं पहिलेपासून म्हणणं होतं आणि ती सिरीज मी सुरू केली. यामुळे काय होईल, तुम्हाला ट्रेंड पकडता येईल. हे म्हणून नव्हतं. आणि विशेष करून ज्या विद्यार्थ्याला मार्क येत नाही किंवा जे विद्यार्थी नव्यानं तयारी करत आहे त्यासाठी तर हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. बरोबर. आय अगेन रिपीट, चारही पर्यायाचं व्हाय आणि व्हाय नॉट आणि सोबत त्याचं थोडं एक्सप्लेन. पण ते एक्सप्लेन म्हणजे अगेन आय रिपीट, वर समजा प्रश्न दिला महाधिवक्त्यावर आणि खाली अख्खच त्याचं देऊन टाकलं, असं होणार नाही किंवा असं केलं पण नाही मी. एकदम समजा उदाहरणार्थ एक प्रश्न अजून घेतो मी. कुठला गेला बाबा? हां. भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबीवर अवलंबून आहे. अगेन बघा 4 पर्याय. ओके बघा. योग्य उत्तर अ आणि क, ओन्ली ए आणि सी आणि त्याचं नंतर तांत्रिक घटक हा का बरं, मनुष्यबळ का बरं नाही? चारही पर्यायाचं याच्यामध्ये आपण एक्सप्लेन दिलं. विषय कळलं? फापट पसारा नको. फापट पसाराचा अर्थ म्हणजे काय? जे पुस्तक मी बघितले, उदाहरणार्थ प्रश्न अगेन आला RBIवर, खाली RBI बद्दल माहिती. त्याच्यासाठी पुस्तकं वाचत आहे ना तुम्ही. म्हणून ट्रेंड तुम्हाला त्यातून सापडत नाही. आणि जिथं मी टॉपिकचं एक्सप्लेन दिलेला आहे, तो म्हणजे जसं उदाहरणार्थ नरेगा नावाची, मनरेगा नावाची योजना आहे. आता जी आलं, लगेच त्यावर मी एक्सप्लेन दिलं जी-रामजीवर. भविष्यात प्रश्न येऊ शकतो, असंच दिलंय फक्त. तर या दृष्टिकोनातून हे पुस्तक तुम्हाला नक्कीच हे उपयोगी ठरेल. त्यात कुठंच दुमत नाही. समजा एक प्रश्न अजून घेऊ आपण. आता इथं प्रश्न गेलेला आहे. आता हा सोपी प्रश्न होता, की जमीन लँड होल्डिंग कमी होण्याची कारणं काय? लगेच त्याला काय म्हणतात, की चारही पर्यायाचं त्याच्यामध्ये एक्सप्लेन आणि सोबत सध्या स्थिती 25-26 मध्ये करंट स्टेटस काय आहे त्याची आकडेवारी. हे तिथंच दिलेली आहे, जिथं भविष्यात आयोग प्रश्न विचारू शकतो. आय अगेन रिपीट, मी इथं फापट पसारा म्हणजे क्षेत्र म्हणजे काय, काय ते देत बसलो नाही. त्यासाठी आहे ना बाबा संदर्भ पुस्तकं, ते तिथं वाच. ते क्लासचा प्रोग्राम आहे. तू इथला प्रोग्राम टाकून पेजेस वाढवण्यात काहीच अर्थ नाही. तर नक्कीच मला असं वाटते, की हे पुस्तक तुम्हाला उदाहरणार्थ स्वामित्व योजना धारणा क्षेत्राच्या बाबतीमध्ये होती, मॅपिंगच्या बाबतीमध्ये. तर या तऱ्हेनं करून देण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. उदाहरणार्थ बघा, आता हे उज्ज्वल डिस्कॉम इन्शुरन्स योजना कोणी सुरू केली? केंद्र सरकारनं. तर याच्या सोबतच लगेच बघा उदय नावाची योजना आणि सोबत हे देऊन टाकली, की बाबा ही योजना सुरू केल्या जाते किंवा येऊ शकतो. तर या दृष्टीनं मला असं वाटते, की नक्कीच तुम्हाला हे इनिशिएटिव्ह हे तुम्हाला आवडेल.
आणि यामध्ये आपण इको सोबत ही सिरीज सुरू आहे. इको नंतर पॉलिटी. मग तुमचा मला प्रश्न असेल, की सर एका सोबत का नाही दिलं हो? एका सोबत देऊन एवढं पुस्तक करण्यापेक्षा तू इको वाचत आहे, इकोचं पुस्तक सोबत ठेव. पॉलिटी, पॉलिटी, हिस्ट्री 2 पुस्तकात ॲक्चुअली आता अवेलेबल आहे. इकोचं आणि पॉलिटीचं. तर हे सर्वत्र उपलब्ध आहे. आपलं जे इग्नाइटचं ॲप आहे त्यावर पण घेऊ शकता. जे आपलं आई बुक सेंटर आहे त्याचा नंबर पण मी तुम्हाला खाली देऊन टाकतो. तिथून पण तुम्ही घेऊ शकता. किंवा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक बुक शॉपवर हे पुस्तक तुम्हाला उपलब्ध असेल. बरोबर? जिथून तुम्हाला स्वस्तामध्ये मिळते तिथून तुम्ही घेण्याचा हा प्रयत्न करा. पण नक्की हे पुस्तक काय ठेवा, जवळ ठेवा. याच्यामुळे काय होईल, तुम्हाला आयोगाचा ट्रेंड हा व्यवस्थितपणे समजेल. आणि जसं इकॉनॉमिक जड का बरं जात आहे. आणि तुम्हाला माहिती आहे काय गोष्ट, मी शेवट करतो या गोष्टीनं. समजा अगेन समजा हा प्रश्न बघितला. 19 जुलै 1969 रोजी किती खासगी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? 69 मध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. बरोबर? ओके. 14 बँकांचं केलं. म्हणजे इतर 3 पर्याय आहे ना, इतर 3 पर्याय हे कोणाचं तरी करेक्ट उत्तर आहे बरं का. जसं उदाहरणार्थ 14 अधिक 6 19 बँका या टोटल राष्ट्रीयकृत होत्या. त्या मर्ज करून 11 अधिक 1 म्हणजे 12 पर्यंत पोहोचल्या. हां. सध्या स्टेट बँक आणि 11 म्हणजे 12, 14 अधिक 6 बरोबर 20 आणि 1 मर्ज झाली म्हणजे 19 आणि सध्या 69 ला किती 14. हे त्याचं उत्तर आहे. समजलं इथपर्यंत? म्हणजे आयोगाचं एक वैशिष्ट्य असते, की आयोगाचं त्याला काय म्हणतात, की जसं उदाहरणार्थ आता हा प्रश्न बघा. नीती आयोगाची स्थापना बरोबर? हे बघा 1 जानेवारीला याचं योग्य उत्तर स्थापना झाली. 15 ऑगस्टला काय केली, घोषणा केली होती याची. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 1 एप्रिल आर्थिक वर्ष सुरू. या आयोगाची खासियत आहे, की एक करेक्ट असतो आणि इतर 3 हे कोणाचे तरी करेक्ट असतात. आता ऍक्च्युली हा प्रश्न सिंपल होता म्हणून मी तुम्हाला दाखवलं. ते पण आपण याच्यामध्ये कव्हर केलं लगेच नीती आयोग पण थोडक्यामध्ये आणि सोबत करंटची माहिती. तर या तऱ्हेनं आता हा प्रश्न बघा ना. हा सहयोगात्मक संघराज्यवाद फिस्कल कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आताच ग्रुप सी मेन्सला हा प्रश्न आला होता. कळलं? तर या दृष्टिकोनातून मला असं वाटते, की नक्कीच तुम्हाला हे पुस्तक हे उपयोगी ठरेल. ही सिरीजच उपयोगी ठरेल. यामध्ये 20 पासनं 25 पर्यंत पूर्वचे सगळे प्रश्न आणि 23 पासनं पुढे मुख्य असे प्री कम मेन्स यामध्ये दिलेले आहे. कारण 23 मध्ये पॅटर्न आणि सगळ्या गोष्टी या बदललेल्या होत्या. मला कळलं? तर जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडनं जिथे जिथे शक्य आहे हे पुस्तक काय ठेवा, जवळ ठेवा. ओके, चलो थँक्यू सो मच.